आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। नितीन कदम यांच्या सतर्कतेमुळे भातकुली वासियांचा पाणीपुरवठा समस्या संपुष्टात। सततच्या पाठपुराव्यामुळे नियमित पाणीपुरवठा सुरू। भातकुली परिसरातील विविध गावांमध्ये आसरा, सायत, नांदेळा, रुरमोचन कमी दाबाने व कमी वेळ होणाऱ्या पाणीपुरवठ्याने स्थानिक रहिवासी त्रस्त झाले होते। ग्रामस्थांनी संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यालयात येऊन याविषयी तक्रारी केल्या। याची दखल संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला। वारंवार विचारणा, दस्तऐवजाची देवाणघेवाण, निवेदने दिल्यानंतर तसेच विभागाचे अधीक्षक अभियंता सायत, आसरा, रुरमोचन, नांदेळा उपसा सिंचन योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क साधत जलवाहिनी तातडीने दुरुस्त करावी व नाविन्यपूर्ण स्वयंचलित कूपनलिका बसवाव्या अशा सूचना दिली। सदर बाब येत्या उन्हाळ्यासाठी गंभीर स्वरूपाची असून त्यावर तात्काळ प्रशासनाने जलवाहिन्यांच्या ठिकाणी नवीन वॉल बसविल्याने सदर गावांची पाणी समस्या संपुष्टात येणार आहे। स्थानिक ग्रामस्थांनी नितीन कदम व संकल्प शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले। अनेक वर्षे पाण्याचे दुर्भिक्ष सोसणाऱ्या भातकुली तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थांना आता कूपनलिकेद्वारे मुबलक पाणी पुरवठा होऊ लागला आहे। गावाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे। मोठे व्यवसाय, वाहतूक वाढीत असल्याने भातकुली तालुका व्यापक होण्याच्या पार्श्वभूमीवर गावाचा परिसर अमरावती शहराचे उपनगर म्हणून विकसित होऊ पाहत आहे। यामुळे भविष्यातील पाणी समस्या विचारात घेता आतापासूनच आणखी पाणी पुरवठा योजना होणे गरजेचे बनत चालले आहे। मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असताना भातकुली तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टंचाईचे चटके बसायला लागले होते। पाण्याची गरज वाढली असतानाच विहिरी व हातपंप आटायला लागले आहेत। त्यामुळे दूरवरून किंवा दुसऱ्या भागातून महिलांना पाणी आणावे लागत होते। पाण्याचा उपसा वाढल्याने दिवसेंदिवस पाण्याची पातळी खोलवर चालली आहे। पाण्याचे पुनर्भरण होत नसल्याने भूगर्भातील पाणी पातळी कमी होत आहे। शहरी भागात पाणी पुरवठा योजना असल्या तरी ग्रामीण भागात मात्र पाणी पुरवठा योजना नाही। त्यामुळे विहिरी किंवा हातपंपांच्या भरवशावर पाण्याची गरज भागवावी लागते। मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्यास सुरुवात झाली होती। महिन्याच्या शेवटी आता उग्र रूप धारण केले आहे। पाणी मिळत नसल्याने हातपंप व विहिरी यांच्यासमोर पाण्याचे भांडे धरलेल्या महिलांची झुंबड पाहायला मिळत आहे। आपल्या परिसरातील हातपंप व विहीर आटल्यानंतर गावातील ज्या हातपंपाला पाणी अधिक आहे अशा हातपंपावर महिलांची गर्दी दिसून येत आहे। सदर भागात मे महिन्यापासून उन्हाळ्याला नुकतीच सुरुवात होते। मे जून या कालावधीत कडक उन्हाळा तापतो। त्यामुळे या कालावधीत पाणी टंचाईची समस्या अतिशय गंभीर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंबांकडे पाळीव प्राणी आहेत। पावसाळा व हिवाळ्यात ही जनावरे तलाव, नाला येथील पाणी पिऊन येतात। मात्र उन्हाळ्यात पाण्याचे सर्वच स्रोत आटल्याने बाहेर तहान भागविणे शक्य होत नाही। परिणामी जनावरे घरीच येऊन तहान भागवत असल्याने पाण्याची समस्या वाढली आहे। पाणी भरण्यामुळे नागरिक त्रस्त आहेत। पाणी पुरवठा योजना नावापुरत्याच आहे। ग्रामीण भागातील पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून काही गावांमध्ये पाणी पुरवठा योजना बांधून दिल्या आहेत। परंतु या नेतृत्वहीन तालुक्याला या योजनेचा लाभ फक्त कागदावरच मर्यादित राहिला आहे। अशातच संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी तातडीने यावर कायमस्वरूपी उपाययोजना आखत स्वयंचलित कूपनलिका विभागाकडून स्वीकृत करून पाणीटंचाई सोस्त असलेल्या या भागात आता आनंदाचे वातावरण पसरले आहे। नितीन कदम यांच्या या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसून येत आहे। नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई, प्रतिनिधी दिनेश यादव, अमरावती। मला निराकरण कुठेतरी करावं लागेल। हो, अनेक वर्षापासून त्या गावाच्या लोकांचे एवढे प्रॉब्लेम आम्ही दिवस रात्र हे केलं, पण काही आपल्या इथले लोक म्हणजे झोपी गेले होते आतापर्यंत। म्हणजे त्यांच्या लोकांच्या जीवाची अक्षरशः खेळ खेळून आले होते। आता तरी त्यांना म्हणा आडकाठी आणू नका। लोकांच्या ह्या कथा पाण्यात त्यांचे आता ढोर उन्हाळ्यामध्ये किती त्रास होतो त्यांना। ढोरं आहे, हे आहे, ते या आंघोळीला पाणी नाही राहायचं त्यांचं। आम्ही ज्या समस्या ग्रामवासी समस्या पाहिल्यानंतर आम्ही वर्षभर झालं आम्ही पाठपुरावा करून आज त्या पाठपुराव्याला आम्हाला यश आलं आणि सगळ्यात ग्रामवासी त्यांचा जो पाण्याचा प्रॉब्लेम होता आज 2 दिवसामध्ये सॉल्व्ह होऊन जाईल। आता बोर आपलं झालेलं पाईपलाईन टाकल्या गेलेली आहे। आता त्याचा फ्लॅश वगैरे म्हणजे एखाद्या दिवसाची ट्रायल घेऊन 2 या 3 दिवसामध्ये सगळ्या ग्रामवासियांना पाणी उपलब्ध होईल भरघोस, एवढीच माझी हे आहे।
धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.